जय हिंद सगळ्यांना. तर आत्ता एक ट्रेंड निघाला आहे नवीन. तो म्हणजे आता नाही का ते हिवाळ्यात कानाला लावून असे दाबलं की वाजतं ते ते तर खूप चालू आहे आत्ता सध्या तरी ट्रेंड तो. आणि मी त्याची किंमत विचारली कारण मलाही बनवायचं होतं ते. तर त्याची किंमत 300-350 रुपयाची. तर मी म्हटलं एका व्हिडिओसाठी बनवण्यासाठी ते घेण्यात नको वाटलं, कारण खूप महाग होतं ते. म्हटलं तेवढंच घरी किराणा येईल म्हणून नाही घेतलं. तर यातून मला एक गोष्ट सांगायची आहे मित्रांनो सगळ्यांना. मी त्याला विचारलं की ही वस्तू आधी कितीला होती. तर तो म्हणाला की ही वस्तू फक्त आधी 100-150 अशी किंमत होती याची, पण आता ट्रेंड निघाल्यामुळे ती 300-350 अशी वाढली. आणि जास्तच डिझाईन असेल तर 400-500. म्हटलं असं का, म्हणजे ट्रेंड निघाल्याच्या नंतर त्याची किंमत वाढते एखाद्या वस्तूची. तर मग इतके दिवस शेतकरी काम करतायत शेतीत, इतकं राबतात शेतीत, त्यांच्या मालाला भाव येत नाही. मग त्यांच्या शेतातल्या जे वस्तू असतात, उदाहरणार्थ सोयाबीन, उडीद, मूग, या वस्तूला ट्रेंड का निघत नाही. मग त्या वस्तूला पण ट्रेंड निघायला पाहिजे ना, म्हणजे शेतकऱ्यालाही दुप्पट भाव मिळेल. एखाद्या गोष्टीचे, वस्तूचे भाव दुप्पट होऊ शकतो. मग हे तर शेतातलं पीक आहे, का वाढू शकत नाही? कारण माणसं फक्त निर्जीव वस्तूला डबल किंमत करतात. आणि जे दिवसभर राबतात शेतात, कांदा असो काही असो, कारण सोयाबीन काढायच्या टायमाला पाऊस आला आणि सगळी सोयाबीन चिखलात म्हणजे खराब झाली, त्याचं सगळं वाटोळं झालं. आणि उडदाच्या टायमालाही पाऊस पडत होता, उडदही कामातून गेला. मग शेतकऱ्यांनी जगावं तरी कसं? मला फक्त एकच सांगायचं आहे की असा एखादा ट्रेंड काढा, म्हणजे शेतकऱ्याला त्याच्या धान्याला दुप्पट भाव मिळेल. असंही काहीतरी करा, म्हणजे गळ्यात कांदे लावा, म्हणजे काहीतरी करा असं, म्हणजे ट्रेंड तरी निघेल. म्हणजे जेणेकरून शेतकऱ्याचे तरी चांगले दिवस येतील. निर्जीव वस्तूला दुप्पट किंमत देण्यापेक्षा जे माणसं जगतायत ना, त्यांच्या मदतीला काहीतरी व्हायला पाहिजे. मला तरी असं वाटतं. तुम्हाला काय वाटतं? नक्की कमेंटमध्ये सांगा.